बघा, पाठीमागील पॅसेजमध्ये आपण काय पाहिलेलं जरा सांगा? की रजाबद्दल माहिती पाहिलेली होती. रजाचं चित्र कसं होतं? त्या पेंटिंग्समध्ये कोणकोणते कलर्स वापरले होते? कोणते कलर्स वापरले होते? ब्लू अँड ऑरेंज हे 2 कलर कॉम्बिनेशन्स त्यांचे होते. आणि त्यांचं जे चित्र होतं, त्या चित्राचं वर्णन पण केलं होतं. त्यांची पेंटिंग कशी होती? बरोबर आहे का? आणि वेगवेगळ्या आकारांचा उपयोग केला होता. कोणत्या वेगवेगळ्या आकारांचा उपयोग केला होता सांगा? जिओमेट्रिक शेप्स म्हणजे भौमितिक आकृत्या यांचा वापर केला होता. आता पुढचं बघा काय दिलेलं आहे. त्यांच्याविषयी माहिती आहे बघा. म्हणजेच काय यामध्ये त्यांचा जन्म कुठं झाला, त्यांचं शिक्षण कुठं झालं, बाकीचे इतर जे शिक्षण आहे, हायर एज्युकेशन आपण म्हणतो, ते कुठं झालेलं आहे यामध्ये दिलेलं आहे. बघा, रजा वॉज बॉर्न इन अ स्मॉल विलेज इन मध्य प्रदेश. म्हणजेच काय सांगितले बघा, यांचा जन्म कुठं झालेला आहे? एका लहान खेड्यामध्ये मध्य प्रदेश या स्टेटमध्ये. आता मध्य प्रदेश हे काय सांगा? राज्य. जसं आपलं महाराष्ट्र आहे तसं त्यांचं काय सांगा? राज्य आहे. आणि यामध्ये बॉर्न हे काय सांगा? वर्ब आहे. आणि हे वॉज हे काय सांगा? हेल्पिंग वर्ब आहे. बरोबर आहे का? त्यानंतर स्मॉल विलेज. आता हे स्मॉल हे काय ऍडजेक्टिव्ह आहे, विलेज हे नाउन आहे. मध्य प्रदेश हे काय सांगा यामध्ये? नाउन आहे. आणि इन हे काय? प्रिपोजिशन आहे. इन हे काय सांगा? प्रिपोजिशन आहे. ही बिगॅन टू पेंट फ्रॉम द एज ऑफ 12. बघा, त्यांनी रंगवण्याचं जे काम सुरू केलेलं आहे वयाच्या कितव्या वर्षी चालू केलेलं आहे? रंगवण्याचं जे काम चालू केलेलं आहे ते वयाच्या कितव्या वर्षी चालू केलेलं आहे? वयाच्या 12व्या वर्षी आपलं काम सुरू केलेलं आहे. कधी? वयाच्या 12व्या वर्षी काम चालू केलेलं आहे. ही स्टडीड आर्ट ॲट द चित्रकला महाविद्यालय ॲट नागपूर अँड देन ॲट द जे स्कूल ऑफ आर्ट इन मुंबई. नंतरचं त्यांचं जे शिक्षण झालेलं आहे बघा कुठं? त्या महाविद्यालयाचं नाव दिलंय बघा, चित्रकला महाविद्यालय, आणि ते कुठं आहे? नागपूरमध्ये आहे. नंतर जे ॲट जे स्कूल ऑफ आर्ट इन मुंबई, मुंबईमध्ये जे स्कूल आहे त्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे? राहिलेलं आपलं शिक्षण पूर्ण केलेलं. लॅटर ही वेंट टू द फ्रान्स टू स्टडी आर्ट. नंतर ते फ्रान्सला गेलेले आहेत. आता वेंटचं कितवं रूप आहे सांगा? हे वेंट हे वर्बचं कितवं रूप आहे? दुसरं रूप आहे. क्रियापदच किती आहे? दुसरं आहे. म्हणजे क्रियापदच जे पहिलं रूप आहे यामध्ये गो, वेंट आणि गॉन. गो, वेंट आणि गॉन हे इथं लक्ष ठेवायचं. आफ्टर फ्यू इयर्स, थोड्या वर्षानंतर किंवा थोडे वर्ष झाल्यानंतर, ही डिसाइडेड टू सेटल इन फ्रान्स. बघा, त्यांचं शेवटचं जे शिक्षण होतं एंडिंगचं ते फ्रान्समध्ये झालं आणि तिथंच त्यांनी काय केलं? सेटल झालेले आहेत. म्हणजे त्यांचं लग्न सुद्धा तिथं झालं असणार आहे. हिज वाईफ वॉज फ्रेंच. बघा, त्यांची जी पत्नी होती ती काय होती सांगा? फ्रेंच होती. ही वॉन विथ मेनी नॅशनल इंटरनॅशनल अवॉर्ड्स. आता कुणी अवॉर्ड्स प्राप्त केलेले सांगा? राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अवॉर्ड्स प्राप्त केलेले आहेत. कुणी? रजा यांनी. ही वॉज ऑनर्ड विथ ऑल द 3 पद्म अवॉर्ड्स. बघा, त्यांना 3 पद्म अवॉर्ड्स मिळालेले आहेत. पद्मश्री, पद्मभूषण अँड पद्मविभूषण. बघा, महाराष्ट्राचे जे अवॉर्ड्स आहेत त्यामध्ये पद्म सिरीज मधले कुठले कुठले सांगा? हा, पद्मश्री पहिला, पद्मभूषण आणि पद्मविभूषण. With all the awards and honors, his paintings were exploring a spiritual, metaphysical path. Gradually, the bindu or point came to be the core of his paintings. आता इथं काय सांगितलं बघा? कोणता टेन्स वापरलाय बघा? वेअर एक्सप्लोरिंग आहे बघा. कुठला टेन्स आहे जर सांगा? वेअर एक्सप्लोरिंग. आयनजी लावलेले, आयनजी लावलेले कंटिन्युअस मध्ये असतात, प्रेझेंट नसतात. आयनजी लावलेले कुठले असतात? कंटिन्युअस मध्ये असतात. कुठले असतात? कंटिन्युअस मध्ये. आणि तिथं वॉज आणि वेअर जर लावलं तर पास्ट कंटिन्युअस. आणि जर
हेल्पिंग वर्ब जर असतील एम इज आर तर काय असणार आहे प्रेझेंट कंटिन्युअस, आणि जर हेल्पिंग वर्ब शाल बी विल बी असतील तर काय असणार आहेत फ्युचर कंटिन्युअस. हे 3 कंटिन्युअस लक्षात ठेवायचे आपले. कुठले कुठले सांगा. पहिलं एम इज आर असेल तर काय होणार एम इज आर प्लस वर्बला काय असणार VING. तर कुठला येणार जर सांगा यामध्ये कुठला टेन्स येणार हा, आणि जर वॉज आणि वेअर आणि पुढे काय असेल प्लस VING असेल तर काय सांगितलं मी पास्ट कंटिन्युअस टेन्स. आणि नंतर काय सांगितलं शाल बी आणि काय असेल विल बी असेल तर काय सांगितलं मी तुम्हाला काय सांगितलं फ्युचर कंटिन्युअस टेन्स. हे फक्त 3 टेन्स आपण ऍड करून घ्यायचे त्यामध्ये. किती अवॉर्ड्स प्राप्त झालेले आहेत बघा त्यांना 3 अवॉर्ड्स प्राप्त झालेले आहेत. कोणकोणते पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण. आता यामध्ये पुढे विथ ऑल द अवॉर्ड्स अँड ऑनर्स हिज पेंटिंग्स वेअर एक्सप्लोरिंग अ स्पिरिच्युअल मेटाफिजिकल पाथ. आता त्यांचं जे चित्र आहे त्या चित्रातून काय उघड होत होतं की ह्यांना भरपूर प्रकारचं ज्ञान आहे. आता कशाचं ज्ञान आहे सांगा नॉलेज कशाचं आहे आध्यात्मिक आणि काय सांगितलेलं आहे तात्विक. स्पिरिच्युअल म्हणजे काय सांगायचं इथं आध्यात्मिक नॉलेज त्यांना भरपूर आहे या चित्रातून कळते. आणि काय सांगितलं मेटाफिजिकल पाथ म्हणजे काय तात्विक मार्ग म्हणजे जीवनाचं तत्व काय आहे जीवन कशासाठी आहे याबद्दल माहिती सांगणारं त्यामध्ये चित्र असत होतं. ग्रॅज्युअली आता ग्रॅज्युअली एलवायला आलेले शब्द कशात असतात सांगा ऍडवर्ब मध्ये असतात. हळूहळू द बिंदू ऑर पॉइंट केम टू बी द कोर ऑफ हिज पेंटिंग्स. म्हणजे त्यांचं जे चित्राची जी सुरुवात होती ते बिंदूपासून सुरू व्हायची. कुठून व्हायची बिंदूपासून. म्हणजे एका बिंदूपासून त्यांनी अखंड चित्र बनवलेलं आहे. म्हणजे बिंदू डॉट डॉट काढत जायचे त्याचा स्क्वेअर बनवायचा त्याचा रेक्टँगल बनवायचा आणि त्याचं एक प्रकारचं झाड बनवायचं असे डॉट वाढत. जसं आपण रांगोळी पण कशी काढत जातो एक 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 डॉट देतच पुढे पुढे वाढवत वाढवत जात असतो. ही डिस्क्राइब्ड हिज वर्क इन दीज वर्ड्स माय वर्क इज माय ओन इनर एक्सपिरियन्स. त्यांनी आपलं जे कामाचं जे डिस्क्रायबिंग केलेलं आहे ते काय म्हणतात माझं काम हे माझ्या अंतरात्म्यातून आलेलं आहे किंवा आतून जो अनुभव आलेला आहे आणि इन्व्हॉल्वमेंट विथ द मिस्टरीज ऑफ नेचर अँड फॉर्म विच इज एक्सप्रेस्ड इन कलर लाईन स्पेस अँड लाईट. आता मिस्टरीज म्हणजे काय सांगा गुपित आहे निसर्गाचं जे गुपित आहे ते पण त्यांच्या चित्रातून उघड होते आणि ते रंगातून लाईन मधून स्पेस मधून आणि लाईट मधून त्यांच्या दिसून येतं त्यांच्या चित्रातून. आता चित्रामध्ये काय कलर मधून पण कळते की चित्र कशाचं आहे चित्र कशाबद्दल माहिती देणार आहे. आता निळा कलर वापरत असेल तर चित्र कशाबद्दल माहिती देणार आकाश आणि पाणी बरोबर आहे का. जर त्यांच्या ह्याच्यामध्ये मध्ये बरेच स्पेस असतील तर त्या स्पेस वरून पण काही गुपित आपल्याला कळू शकते. लाईटचा वापर म्हणजे केलेला आहे रंगाद्वारे म्हणजे तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी कळणार त्याच्या चित्रामध्ये रंगावरून आपल्याला डिटेलमध्ये माहिती कळू शकते. रेषा ओढलेल्या आहेत त्या रेषेवरून आपण वेगळा अर्थ लावू शकतो. मध्ये मध्ये जागा सोडलेल्या आहे आणि लाईटचा पण त्यामध्ये आपल्याला एक्सप्लेनेशन मिळणार आहे. असं त्यांचं चित्र आहे लक्षात ठेवा. चला पुढे समटाइम्स अन आर्टिस्ट थॉट्स टू बी कॉम्प्लेक्स और इवन कॉम्प्लिकेटेड when they are expressed through words. बघा काही वेळा काय सांगितले काही वेळा an artist thoughts to be too complex म्हणजे काही वेळा जे कलाकार असतात त्यांचे विचार एवढे गुंतागुंतीचे असतात आणि एवढे कॉम्प्लिकेटेड असतात when they are expressed through words. बघा काही कलाकार ज्यावेळी शब्दातून आपले विचार व्यक्त करत असतात त्याच वेळी ते काय असतात भरपूर कॉम्प्लिकेटेड असतात. परंतु यांनी काय केलेलं आहे फॉर हिम यांच्यासाठी द इफेक्टिव्ह मीडियम ऑफ कम्युनिकेशन इज हिज वर्क हिज पेंटिंग्स. बघा काही कलाकार असतात आपले विचार शब्दामध्ये मांडलेले आहेत
तेच मुळात काय असतात, गुंतागुंतीचे असतात. पण ह्याने आपले विचार कशातून मांडलेले आहेत, चित्रातून मांडलेले आहेत. मला सांगा, चित्रातून दिलेली माहिती आणि शब्दातून दिलेली माहिती, पटकन कोणती माहिती तुम्हाला कळणार आहे? चित्रातून दिलेली कळणार का शब्दातून दिलेली कळणार? चित्रातून. आता मी म्हटलं, सांगितलं झाड आहे, झाडाचे एवढे एवढे भाग आहेत, एवढी झाडं इथं आहेत, एवढी झाडं इथं आहेत, तेच मी चित्रात दाखवलं तर तुम्हाला पटकन कळणार. रजा हॅड ग्रेट क्रिएटिव्हिटी. बघा, रजा यांच्याकडे अतिशय चांगली अशी क्रिएटिव्हिटी होती. हिज पेंटिंग्स आर व्हेरी एक्सप्रेसिव्ह. आणि त्यांचं जे पेंटिंग आहे ते प्रभावी होतं. एक्सप्रेसिव्ह म्हणजेच चित्र बघितलं की मन काय होणार, आनंदित होणार, मन मोहक होणार, आपलं आकर्षित होणार आपलं मन. दिस ग्रेट आर्टिस्ट पास्ड अवे. आता पास्ड अवे म्हणजेच काय सांगा, हे जे कलाकार होते ते काय झालेलं आहे, त्यांचं निधन झालेलं आहे. कधी? ऑन 23 जुलै 2016 ॲट द एज ऑफ 94. वयाच्या 94व्या वर्षी काय झाले ते सांगा. लिव्हिंग बिहाइंड लिगॅसी ऑफ सेन्सिटिव्ह पेंटिंग्स. आणि हे जे भावनिक जे चित्र आहेत ते पाठीमागं सोडून गेलेले आहेत. हा त्यांचा जो वारसा आहे तो पाठीमागं तसाच आहे. अचीव्ड थ्रू एक्स्ट्राऑर्डिनरी कंपोजिशन्स ऑफ लाईन्स अँड कलर्स दॅट डिपिक्ट एक्स्ट्राऑर्डिनरी कंपोजिशन्स. त्यामध्ये काय सांगितलंय, एक्स्ट्राऑर्डिनरी कंपोजिशन्स ऑफ लाईन्स. लाईन्स आहेत, रंग आहेत, म्हणजे जे मिश्रण आहे कशाचं आहे सांगा, रेषांचं मिश्रण आहे त्यांच्या चित्रामध्ये, रंग वेगवेगळे आहेत. आणि हे जे त्यांचं जे वर्णन होते, डिफिक्ट होते, ते कसं एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे सांगितले. कसं आहे सांगा, एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणजेच काय, एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणजेच काय, एक विशिष्ट, म्हणजेच काय, जे जगामध्ये कुठंही नाही असं वैश्विक असं चित्र झालेलं आहे. कुणामुळं? लाईन्समुळं आणि कलर्समुळं. आणि ते वयाच्या कितव्या वर्षी पास झालेले आहेत? वयाच्या 94व्या वर्षी गेलेले आहेत. आणि डेट काय आहे? 23/16. आणि 2016ला तुम्ही कुठं होता विचार करा. आणि त्यावर आपल्या लक्षात येते की काय झालेलं असेल त्यावेळी. आता यामध्ये बघा, असा आपला पॅसेज होता आणि या पॅसेजवर आपल्याला प्रश्न घ्यायचे. नजर फिरवा. इथं दिलेलं आहे बॉर्न, त्याचं सिमिलर काय, बर्थ. आणि बॉर्न आणि बर्थ हे काय सांगा, वर्ब आहे, जन्म होणे असा होतो. विलेज आणि सिटी हे नाउन आहेत पण अपोजिट आहेत. कसे आहेत? अपोजिट. आता बिगॅन देताना शब्द बिगॅन दिला होता, म्हणजे बिगॅन हे क्रियापदाचं किती रूप होतं? दुसरं. मग पहिलं रूप काय असेल याचं? बिगिन, दुसरं बिगॅन आणि तिसरं बिगन. म्हणजे हे काय आहे? पास्ट पार्टिसिपल याला म्हणायचं. काय म्हणायचं? पास्ट पार्टिसिपल. क्रियापदाचं किती रूप आहे ते? तिसरं रूप आहे. आणि जर मी ह्याला आयएनजी लावलं तर काय होणार सांगा? काय होणार आहे? बिगिनिंग होणार. काय होणार सांगा? बिगिनिंग. आता यामध्ये लक्षात ठेवायचं आहे, बिगॅनचा अर्थ सुरू झाले होते. काय होते? सुरू झाले. काय सांगायचं? सुरू झाले. चला, ऍट हे काय सांगा? प्रिपोजिशन आहे. काय सांगा? ऍट हे काय? प्रिपोजिशन आहे. वेंट हे दुसरं रूप आहे. पहिलं रूप दिले गो, वेंट, गॉन. टू सेटल म्हणजेच काय दिलंय? टू मेक हॅबिटेट, घर बनवणे. इथं वर्ब आहे, लक्षात ठेवा. आता हे डायरेक्ट त्यामध्ये दिलेला शब्द आहे, क्रियापदाचं दुसरं रूप आहे. पहिलं रूप काय आहे? विन, वॉन आणि हॅड वॉन. हे क्रियापद तिसरं होणार. वॉन आणि हॅड वॉन मधला फरक लक्षात आला? क्रियापदात दुसरं आणि क्रियापदाचं तिसरं रूप आहे. आणि ह्याचा अर्थ दिलेला आहे विक्ट्री, विजय होणे. ऑनर्ड, रिगार्ड विथ ग्रेट रिस्पेक्ट, सन्मान करणे, त्यांचा आदर करणे, हे आपण ऑनर्ड म्हणतो. आणि क्रियापदाचा किती फॉर्म आहे? दुसरं फॉर्म आहे. वेअर एक्सप्लोरिंग म्हणजेच काय? स्पष्ट करत आहे, किंवा इथं आपण जर ट्रान्सलेशन केलं तर स्पष्ट करत होते, स्पष्ट करत होते असे ना. आणि कोणता टेन्स आहे? पास्ट कंटिन्युअस टेन्स. ग्रॅज्युअली एलवायला आलेले शब्द काय असतात सांगा? ऍडव्हर्ब असतात. आणि कोर ऑफ इम्पॉर्टंट पार्ट हा समानार्थी शब्द आहे. आणि फ्रेज आहे, लक्षात ठेवा. काय? फ्रेज. मिस्टरीज म्हणजेच काय दिलेलं आहे?
एनिगमा, पझल, रिडल. आता हा शब्द नवीन आहे. हा घ्या. मिस्ट्री म्हणजेच काय? पझल आणि रिडल, गुपित. लक्षात ठेवा. स्पेस म्हणजेच काय? जागा. थॉट्स हे विचार आहे. आता हे थॉट्स हे विचार हे नाउन झालंय, पण ह्याचं वर्ब काय येतोय? थिंक येते. काय येतोय? थिंक. इथं वर्ब होतं याचं. टू इवन सुद्धा. क्रिएटिव्हिटी म्हणजेच काय? निर्माता. पासड अवे म्हणजे डेड, मरण पावला, हा समानार्थी शब्द दिलेला आहे. लिगॅसी म्हणजेच काय? वारसा, हे नाउन आहे. अचिव्ड, रिसिव्ड ह्या समानार्थी शब्द आहेत हे, आणि वर्ब आहे. स्पिरिच्युअल, आध्यात्मिक, हे पण नाउन आहे. मेटाफिजिकल पाथ, हे काय म्हणायचं? याला नाउन प्लस काय म्हणायचं? नाउन प्लस काय सांगा? नाउन प्लस काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे. इथं आपण घेऊया ऍडजेक्टिव्ह प्लस नाउन आहे. म्हणजे इथं पाथचं डिस्क्राईब कोण करायला? मेटाफिजिकल. मेटाफिजिकल इथं काय असणार आहे? ऍडजेक्टिव्ह घ्यायचं आहे, आणि पुढचा शब्द काय असतो? नाउन असतो. एक्सप्लोरिंग, उघड करणे, हे पण काय आहे? वर्ब आहे. त्यामध्ये एक्स्ट्रा माहिती ऍड केलेली आहे बघा, तेवढी लिहून घ्या.